मुलीने भरवलंय तुझ्या डोक्यात देव जाणे। आई आई हे आई आई ऐक माझं ऐक, हे बघ तिची काही चूक नाही आहे त्यात। मी तिकडचं घर सोडलं कारण मला आमची जबाबदारी घेता आली पाहिजे ना। अरे जबाबदारी नाही घेतेस तू, हट्टाने स्वतःचं नुकसान करून घेतोयस। कसली प्रेमाची बुरळ आहे? आई मी लग्न केलंय, कर्तव्य आहे माझं। आणि मुलगा म्हणून कर्तव्य त्याचं काय? ते पार पाडणार मी नक्की, पण शिवाला सोडून नाही। आनंद वाटत असेल ना तुला? आई प्लीज। अरे या मुलीने तुला माझ्यापासून लांब केलंय आशू। तुझ्या हट्टाने मला तुझ्यापासून लांब केलंय आई। जाळ्यात ओढलंय तिने तुला। मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली। स्वतःचं नुकसान करतोयस तू आशू। स्वतःच्या पायावर उभं राहतोय आई। अरे आशू, तू हट्ट सोड आणि घरी चल। शिवाशिवाय मी कुठेही जाणार नाही। त्या घरी राहायला आलो तर शिवा सोबतच। तुमची जबाबदारी होती ही। जर माझ्या मुलाला काहीही झालं, अगदी डास जरी चावला, तो आजारी पडला तर मी सहन करणार नाही। माझ्याशी गाठ आहे। आई माझं ऐकून घे आई। जावई बापू, मी हेच सांगत होते ना जावई बापू। हो, हे असं गॅरेज मध्ये राहणं नाही बरं दिसत हो। तुम्ही आपल्या घरी येऊन राहा ना। तुम्ही आईची काळजी नका करू, मी ओळखतो तिला, मला माहिती तिचा स्वभाव। हे सगळं ती बोलली कारण तिला माझी काळजी वाटते, आणि अर्थात तिला थोडासा राग आला होता म्हणूनही थोडस। हो, मला पण काळजी वाटते हो तुमची। म्हणजे इथे काही कमी जास्त झालं, तुम्ही आजारी पडलात तर? शिवा आजारी पडते काय ग? जावई बापू, आता कसं समजावू हो तुम्हाला? आई, अगं थोडे दिवस दे ना, त्याला सगळ्याची सवय होईल बघ। आणि आई, खऱ्या प्रेमाची ताकद खूप जास्त असते। ते माणसाला सगळ्या संकटांना सामोरं जायची हिंमत देतं। काय झालं? नाही, कॉल उचलत नाहीये ताई। उर्मिला, तू मुळात तिला जाऊ कशाला दिलंस? आणि तुला माहितीये ना तिचा राग कसा आहे, माहितीये ना तुला? भाऊ आहो, ती कोणाचं ऐकतेय का आता? हो, पण मला कळवायचं ना उर्मिला। अहो, तिने ठरवलं आणि निघून गेली। हो, काकू खूपच चिडलेली होती। हा, तू तरी ते सगळे फोटोज ताईला कशाला दाखवायचेस? उर्मिला, तिच्यावर चिडून काय होणार आहे आता? तिने बिचारीनं आशू किती सुखात आहे म्हणून फोटो दाखवले असणार। हो, आणि सीतानं त्यांचे आनंदी चेहरे न बघताच तिकडे जाण्याचं ठरवलं आणि गेली। आई कशाला गेलीये तिकडे? पण आता गेलीये तर आशूला इथे परत घेऊन यायला नको। आहे तिथे सुखात राहू दे त्याला। भाऊ, ताई, सीता, एक मिनिट। तू बाहेर गेली होतीस कोणालाही न सांगता? आशूला भेटलीस? ज्या प्रश्नांची उत्तरं आधीच माहिती आहेत ते प्रश्न विचारायचे कशाला? आणि मुळात प्रश्न विचारताय की जाब? हे बघ सीता, मुळात तू आत्ता आशूला भेटणं योग्य नाही। जसा तुला वेळ हवाय ना, तसा आशूला सुद्धा वेळ द्यायला हवा। मी माझ्या मुलाला भेटायला गेले होते। आई, मी तुला सांगितलं होतं ना नको जाऊस, तिला तेच हवं होतं अगं। हे बघ सीता, तू का गेलीस असं मी म्हणतच नाहीये, पण तू सांगून जायला हवं होतंस ना। का सांगून जायचं? मी माझ्या मुलाची अवस्था बघितली, मला नाही सहन झालं, मी गेले। आणि तुम्हाला कुणाला नसेल त्याची काळजी, पण मला आहे। माझा जीव तुटतोय त्याच्यासाठी। आणि घर सोडलं म्हणजे आईची माया आटते असं नाहीये। हे बघ आई, म्हणून तुझं काही चुकलं असं मी म्हणतच नाहीये।
आणि त्याचेही काही तिकडे हाल होत नाहीयेत. या सगळ्या अनुभवामुळे तो अधिक मॅच्युअर होईल, समृद्ध होईल. समृद्ध? तुम्ही बघितली नाहीत त्याची अवस्था, तो कसा राहतोय ते. आणि मुळात तुम्हाला कळूच शकत नाही. असं जिणं शत्रूला सुद्धा मिळू नये. आणि तो तर माझ्या पोटचं पोर आहे. सीता, आम्हालाही आशूची काळजी आहे आणि तो स्वतः मनानं गेलाय तिकडे. आणि शिवा आहे ना तिथे. हो हो, शिवा आहे ना. तिचेच सगळे उपकार आहेत हे. सीता, का बोलायचं नाही तिला? तुम्ही कितीही गोडवे का तिचे, माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाहीये. नकोय मला पाणी. अगं आणि मी आधीच सांगून ठेवते, तुला माहितीये, लहानपणी भाऊ म्हणायचे, जिथे असं मोकळा आभाळ दिसतं ना, ती जगातली सगळ्यात सुंदर जागा असते. पण ना, इथे फक्त आभाळच दिसत नाही, अख्खं जग दिसतं. सगळी नाती जवळ आली आहेत, सगळे एकमेकांच्या पाठीशी उभं राहतात इथे. शिवाय इथे राहून ना, मला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने जग कळलंय. मला वेगळंच दिसायला लागलंय. इथे कधीतरी येऊन राहणं वेगळं आणि इथे कायमचं येऊन राहणं वेगळं. इथला बनून राहणं वेगळं. आणि हे तुम्हाला दिलेस त्याबद्दल खूप खूप थँक्यू.